नमस्कार श्रोते मंडळी, संतांचे संगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 18 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 19वा अध्याय वाचत आहोत. 19व्या अध्यायाच्या आपल्या 500 पर्यंतच्या ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 500च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला वाचनाला सुरुवात करूया. या लागी दयेची पोटी म्या सांगितली भाग्याची गोटी, भूतदया दयांच्या पोटी तो अभाग्य सृष्टी कदा नव्हे. तू आपुशीला लाभतो कोण, ऐक त्याचे ही लक्षण. माझी उत्तम भक्ती जाण, लाभ संपूर्ण त्या नाव. माझी करिता उत्तम भक्ती, चारी मुक्ती पाया लागती. सुरवर लोटांगणी ती, लाभ श्रीपती मी लाभे. हा लाभ न येता हाती, धनाधिकांची जे प्राप्ती. तो नाडू जान निश्चिती, नरक गतीदायक. या लागी परमलाभ माझी भक्ती, जेने मी लाभे श्रीपती. एक विद्येची उक्तती, यथा निगुती सांगेन. दृढ वासनेची या संबंधा, शुद्धास आणि जीवपदा. अभेदी जी उपजवी भेदा, अविद्या बाधा या नाव. देहाचे माथा वर्णाश्रम, आश्रमाचे माथा कर्म. त्या कर्माचा अभिमान परम, तो जीवधर्म देहबुद्धी. ते छेदोनी जीवाची बाधा, ते मिळवी जे चिदानंदा. ती नाम शुद्ध आत्मविद्या, ते अविद्या सर्वही. जे निरसी गाव विद्या, ते बोली जे शुद्ध विद्या. एरी शास्त्रादी 14 विद्या, ते जाण अविद्या पाळलेली. जे निरसी जीवाची बाधा, ते बोली जे शुद्ध आत्मविद्या. आई कहीच्या संबंधा, लाजावे सदा निंदकर्मी. केवळ अवयव झाकणे, ते लज्ज येथ कोण म्हणे. गेली आहे जीवे प्राणे, अकर्म न करणे ते लज्जा. सकळ साम्राज्य वैभवेसी, चतुर्दश भुवन विलासेसी. अंगी लक्ष्मी आली अजयापाशी, परिथून कोणी तीसी पाहिना. ऐशी जाती निरपेक्षता, ते उत्कृष्ट स्त्री तत्वता. त्यासी मी श्रीकृष्ण वंदी माथा, इतरांची कथा कायसी. ज्यासी लक्ष्मीची निरपेक्षता, त्यासी नित्य वस्ती माझे माथा. त्याही होनी पर्यंता, अनेक सर्वथा मज नाही. सुख आणि महादुःख, दोन्ही ते ग्रासोनिया देख. प्रगटे स्वानंद स्वाभाविक, या नाव सुख उद्धवा. जेथ दुजयांशी साड नाही, इंद्रियांचा पांगन पडे काही. विषयाविन आनंद, हृदयी निज सुख पाही या नाव. विसरोनी हे निज सुख, कामापेक्षा करणे देख. याची नाव गा परम दुःख, केवळ ती मूर्ख सेविती. नित्य होता काम प्राप्ती, कदा नव्हे काम तृप्ती. कामापेक्षा पाडी दुःखावरती, दुःख निश्चिती कामापेक्षा. हा बंध हा मोक्ष चोख, जाणणे जे अलौकिक. कदा नवे अनुमानिक, पंडित देख या नाव. ऐशी न जोडता अवस्था, आम्ही सज्ञान वेदशास्त्रता. ऐसी अभिमानी पंडितता, ते नये सर्वथा उपेगा. ज्यासी शांती आणि समाधान, साचार बंध मोक्षाचे ज्ञान. तो महापंडित जाण, ऐस श्रीकृष्ण बोलिला. वेदशास्त्र नेनता एक, त्यासी मूर्ख म्हणती लोक. ते मूर्खता येथे न मनी देख, केवळ मूर्ख देहाभिमानी. केवळ नश्वर देह देख, तो मी मनोनी मानी हरिख.
देहाभिमाने भोगी नरक या पर या परता मूर्ख कोण आहे. वेदशास्त्र नियता एक त्यासी मूर्ख म्हणती लोक. ते मूर्खता येथे न मनी देख. केवळ मूर्ख देहाभिमानी. केवळ नश्वर देह देख. तो मी मनोनी मानी हरिख. देहाभिमानी भोगी नरक या परता मूर्ख कोण आहे. विटाळे देहाचा संभव. विटाळे देहाचा उद्भव. विटाळेची निधन वाहाओ. विटाळासी ठाओ देहापाशी. देहाचे निरूपण येथ अस्ति चर्मविष्टा पुत्र. तो मी मनऊनी जो श्लाघत. मूर्ख निश्चित तो जाण. ऐशी जे का देह हंता. ती नाव परम मूर्खता. चालणे माझ्या वेदपंथा. संमार्गता ती नाव. जासी जाहली वित्त विक्षेपता. तो निंदी गुरुदेवता. जो न मानी वेदशास्त्रार्था. तो उत्पंथा माझी पडे. जो गुरु दोषदर्शी समस्तरता. जो क्रोध करी सुहृदय आपता. जो धिक्कारी माता पिता. चित्त विक्षेपता त्या नाव. जो सन्माना लागी पायी. साधू सज्जना ते करी द्रोही. जो दोष देखे ठाई ठाई. चित्त विक्षेप पाही या नाव. जो वदे परापवादा. जो करू रिघे परनिंदा. जो विश्वासे स्त्रियेचे शब्दा. चित्त विक्षेप बाधा ती नाव. जो सन्मार्गापासून चेवता. पडे अधर्म अकर्म वृत्तता. तिची चित्त विक्षेपता. जाण तत्वता उद्धमा. आपण तत्वता परब्रह्म. मन जाणणे हा वेदमार्ग उत्तम. हे नेनो निवर्तने सकाम. तोची परम उन्मार्ग. स्वर्ग शब्दाची उत्पत्ती. ते सत्वगुणाची उत्पत्ती. तेने निजसुखाची होय प्राप्ती. परींद्र लोक गती तो स्वर्ग नोहे. अमर भुवना जे जे गेले. ते परतोनी पतना आले. शुद्ध सत्वी जे मिसळले. ते पावले निज सुख. ऐसा जो का सत्वगुण. तोची येथे स्वर्ग जाण. आता नरकाचे लक्षण. तुझ संपूर्ण सांगेन. काम क्रोध लोभ उद्रेक. तेने खवळे महामोह देख. तो बुडवी सज्ञान विवेक. एकळे एक तम वाडे. अरुणोदयी दाट कुहुर. निबिड पडे अंधकार. न कळे दिवस निशा व्यवहार. सूर्यचंद्र दिसेना. या परीगा निजचित्ती. अधमते वाढे वृत्ती. कर्तव्य स्थिती. एकही स्फूर्ती स्फुरेना. ऐसा तमाचा उन्नाह उद्रेक. त्या नाव जाण महानरक. परी यमयातना जे दुःख. तो नरक मनो नये. यमयातना पाप पुसडे. महामोहे पाप वाढे. याम्य नरक ते वापुडे. अति नरक गाडे महामोही. काम क्रोध लोभ देख. हेची तिनी निरय दायक. तीथ महामोह आवश्यक. जे होय एक अंधतम. इतका मिळे जेथ समुदाव. त्या ते बोली जे तम उन्हाव. ऐसा दे जेथ घडे भाव. तो पुरुष पाव नरक रूप. जो घोर नरका प्रती जाये. त्याचा तेथून उद्धार होय.
तमोरन्नाह ज्या प्राप्त होय त्याचा निर्गम नोहे महाकल्पाती. ऐशी तमोरन्नाहाची ख्याती ऐकुनी उद्धव कटाळे चित्ती. ऐसे बुडते जीव तमोवृत्ती त्यासी उद्धार गती कोण करी. ऐसा उद्धवाचा भाव जाणोनी बोलिला देवाधिदेव. बुडत या ते उद्धरी पाव गुरुराव निज सखा. ऐसा गुरु तो तू कोण मनशी मी नित्य लागे ज्याच्या पायाशी. जो जे चिन्मात्र पूर्ण ब्रह्मासी गुरु नाम तयासी बोलिजे. त्या ब्रह्मा परिसद अधिकता गुरुसी आली से तत्वता. ब्रह्मत्वे हा प्रतिपादिता रहवी ब्रह्मांची वार्ता कोण पुसे. अज अव्यय अनंत अच्छेद अभेद अपरिमित हे ब्रह्मा महिमा समस्त सद्गुरूनी येथ विस्तारिली. ऐशी एकता सद्गुरु कीर्ती जड जीव उद्धरती. गुरु नामाची महाख्याती ऐकोनी कापती यमकाळ. त्या सद्गुरूचे महिमान करी बुडत्याचे उद्धरण. निवारी जन्ममरण शिष्य समाधान निजदाता. सुहृदत सखा बंधू शिष्याचे सद्गुरु प्रसिद्धू. निवारुनी नरक संबंधू परमानंदू सुखदाता. आता ग्रहाचे लक्षण तूज मी सांगेन संपूर्ण. माड्या गोपुरे धवलारे जाण गृह प्रमाण ते नव्हे. मनुष्य देह तो गृहाश्रम ते जेथे नित्यवसेवी पुरुषोत्तम. तेथील करिता स्वधर्म कर्म आत्माराम उल्हासे. ज्या नरदेहाची प्राप्ती इंद्रादिक देव वांछिती. वेदवाणी ज्या देहाची कीर्ती निज मोक्ष प्राप्ती नरदेही. निज गृह जे साचार ते जाणावे नर शरीर. आता आढ्यापणाचा विचार तोही प्रकार वदारी. जो ज्ञानगुणी अतिप्रसंपन्न जे कल्पातीहीन वेची धन. तोची आढ्यात मजावन एरते धन नश्वर धनाची आढ्यता अवश्यतेत अधपाता. ज्ञानधने जे आढ्याता तेने ये हाता परब्रह्म. ऐक दरिद्राचे लक्षण गाठी असता कोटी धन. ज्याचे संतुष्ट नाही मन परमदरिद्री जाण या नाव. ज्याचे गाठी नाही काचवटी परिसंतुष्टता नित्यपोटी. तोची संपन्न सकळ सृष्टी सत्य गोष्टी ही उद्धवा. गाठी असोनिया धन जो पोटान खाया आपण. सदा लोलिंगत मन दरिद्र लक्षण या नाव. या परी जे कृपणपण ऐक त्याचे ही लक्षण. जेवी राजाबाधी सेवक जन जेवी इंद्रियाधीन जो होय. निर्धारिता निज रूप जाण सर्वाचा राजा तो आपण. ते विसरूनी होय दीन इंद्रियाधीन होऊन टाके. मन तयाचे अज्ञाधार मनाची इंद्रिय किंकर. त्याचाही हा होय डिंगर अजितेंद्रिय होय थोर. कृपणत्व ऐसे निज किंकराची किंकरे. त्या इंद्रियाची हा ओळंगे द्वारे. अजितेंद्रियत्वे अतिखरे निजांगी सुभरे कृपणत्व. या नावगा कृपणपण तुझ म्या सांगितले जाण. आता ईश्वराचे सुलक्षण ऐक संपूर्ण उद्धवा. कनक आणि कामिनी ज्यासी नावडे मनी होनी. तोची ईश्वर त्रिभुवनी सत्य सत्य हे वाणी उद्धवा. तू आधी जितुके केले प्रश्न तितुके त्याच्यासी ओळंगती पूर्ण
ओळंगती गुण, त्यासीही त्याचे अलिप्तपण, ईश्वरत्व संपूर्ण त्या नाव. कनक आणि कामिनी याचा पंगिस्ता मनी होनी, तोची अनीश्वर उजनी हे सत्यमानी उद्धवा. समाधी सांगितले प्रश्न, त्याचे जे विपरीत लक्षण, तेची अनीश्वरत्व जाण, अशमादी गुण जे ठाई. उद्धवा तुझे सकळ प्रश्न, म्या निरूपिले सुलक्षण, जेणे होई जे ब्रह्मसंपन्न, ऐसे व्याख्यान सांगितले. संसारी गुणदोष लक्षण, सांगता अपरिमित जाण, या लागी धरावे गा मौन, परम कठीण गुणदोष. गुणदोष नायकावी कानी, गुणदोष न देखावे नयनी, गुणदोष न बोलावे वदनी, गुणदोष मनी न धरावे. ब्रह्मज्ञानाचे मुख्य लक्षण, तेही बहुत नाही निरूपण, श्लोकार्धे श्रीकृष्ण स्वामुखे आपण सांगत. ब्रह्म एक परिपूर्ण, तेथे कैचे दोष कैचे गुण, अविद्या क्षोभली ते जाण, गुरुदोष लक्षण वाढवी. जो देखो लागे दोष गुण, त्यांची विद्या क्षोभली जाण, जो न देखे गुण दोष भान, तो ब्रह्म संपन्न उद्धवा. परांचा देखावा दोष गुण, हाची दोषा माझी महादोष जाण, गुणदोष ने देखावा पण, हा उत्तम गुण सर्वार्थी. ब्रह्मी नाही त दोष गुण, हे सर्वांसी सत्य जाण, जो देखेगा दोष गुण, ब्रह्मत्व जाण तेथे नाही. जे गुण दोष देखो लागले, त्यांचे ब्रह्मत्व कैसे गेले, त्यापाशी ते ओळ झाले, की रुसूनी गेले तेथुनी. जेवी रविबिंब रहुग्रासी, ते दिवसा देखिले नक्षत्रासी, तेवी अविद्या ब्रह्मत्व जे प्राशी, ते गुण दोषासी देखिजे. आदरे सांगे श्रीकृष्ण, उद्धवान देखावे दोष गुण, हे माझे जीवीचे निजखून, तुझ म्या संपूर्ण सांगितले. जनी शौर्याशी लक्ष योनी, त्यात गुण दोष एकेश तानी, न देखावे मनुष्य योनी, तू केली नित्यमुक्त. मनसी स्वचार परिपाठी, गुणदोष देखावे दृष्टी, उद्धवा हे गोष्टी, स्वधर्म राहाटी ते भिन्न. निज दोष निरसावया कारणे, स्वधर्म कर्म आचरणी, तेने गुणदोष देखणे, ते नागवी धावणे तैसे झाले. साळी पिकावया शेती, तृण जाळूनी दाढ करीती, तेथ पिकली साळी जे जाळीते, ते तोंडी माती पडली की. व्हावया दोष निवृत्ती, वेदिक होतीतली धर्म प्रवृत्ती, तेने स्वधर्म जे दोष देखती, ते निज प्राप्ती नागवली. जेविका सोंगे नटनटी, दाविती हाव भावना बोठी, परी तो भाव नाही त्यांची पोटी. स्वधर्म त्या दृष्टी करावा, न देखोनी दोष गुण, स्वधर्म मर्यादा नोसंडून, करावे गा स्वधर्माचरण, हे मुख्य लक्षण कर्माचे. ऐशिया स्वधर्म गती, कर्ममळ निशेष गाठी, साधका निज पद प्राप्ती, गुणदोष स्थिती सांडिता. गुणदोष देहाचे ठाई, आत्मनित्य विदेही, गुणदोष त्यांच्या ठाई, सर्वथा नाही उद्धवा. साधकेन देखावे दोष गुण, सिद्धांसी सहजची नाही जाण, जरी दिसू लागले दोष गुण, तरी आधी नागवन दोघांसी.
साधकांची प्राप्ती पुढे सिद्धकांची सिद्धी तत्काल उडे एव गुण दोषांचे साकडे दोहीकडे उद्धवा गुणदोषी भरली सृष्टी तेथ न ठेवावी निज दृष्टी हे वळोनिया पोटी श्रीकृष्णे गोष्टी सांगितली गुणदोष विविध द्विध ऐसे आहेत निषिद्ध तरी कापा स्वमुखे गोविंद बोलिला प्रसिद्ध वेदानुवादे एची अर्थीचा प्रश्न पुढे उद्धव करील जाण हे तेची व्यासाचे निरूपण विसावा जाण शिवशिवा तेथ काम आणि निष्काम भक्त याचे अधिकार अभिव्यक्त स्वये सांगेल भगवंत यथा कथाद्भूत ते आहे संती द्यावी अवधान श्रोता व्हावे सावधान एका विनवी जनार्दन रसाळ निरूपण पुढे आहे इति श्री भागवते महापुराणे एकादश स्कंदे उद्धव भगवत उद्धव संवादे एका कारटिकाया 19 अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.